कारंजा लाड या तहसील कार्यालयाच्या समोर आमचे बौद्ध बांधव उपोषणाला बसलेले आहेत. 14 एप्रिलला त्यांच्या गावामध्ये पिंपरी मोडक येथे 14 एप्रिलची मिरवणूक चालू असताना काही जात दांडग्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण केली आणि याची तक्रार देण्यासाठी जेव्हा त्यांनी पोलिसांना बोलवलं, पोलिसांनी उलट पक्षी समोरच्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी याच आमच्या गोरगरीब आमच्या बौद्ध बांधवांवर यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले, यांनाच मारहाण केली. आणि तेव्हापासून हे सर्व बांधव प्रशासनाकडे मागणी करतायत, कारवाई करा, तरी कारवाई केली जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे खोटे गुन्हे दाखल करणे. जे आमच्या बौद्ध बांधवांवर खोटा गुन्हा दाखल करणे हा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या 3:1 नुसार गुन्हा असून जर आमच्या ह्या लोकांवर खोटे गुन्हे जर त्या सदर PIने दाखल केले असतील तर आमची शासनाकडे एकच मागणी आहे, संबंधित PIवर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या 3:1 नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांनी आत्तापर्यंत ॲट्रॉसिटीची दखल घेतली नाही आहे आणि ॲट्रॉसिटीची दखल न घेणे हा सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 4 नुसार गुन्हा असून सदर PIवर त्वरित गुन्हा दाखल करावा. जर दाखल न केल्यास आम्ही परवा मंत्रालयात DGPची भेट घेणार आहोत आणि DGPची भेट घेऊन सदर PIवर गुन्हा दाखल करून त्याला त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्टच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तसेच आम्ही आमच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून मुंबईला आंदोलन करू आणि लवकरात लवकर या आमच्या बांधवांना न्याय द्यावा अशी आम्ही इथल्या प्रशासनाला मागणी करत आहोत. जर न्याय नाही मिळाला तर मात्र आम्ही कोर्टातही जायला मागे पुढं पाहणार नाही. आणि आमच्या बांधवांनाही सांगतो, कायदा आमच्या बापाचा आहे, परंतु त्या कायद्याच्या माध्यमातून ह्या जात दांडग्यांना, धन दांडग्यांना आणि ह्या जात दांडग्यांच्या पैशावर पोचलेल्या नालायक अधिकाऱ्यांना शासन घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. आजच्या दिनी हे सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय प्रबुद्ध भारत.